ही बस सुटलेली आहे। प्रवासी बघू शकता किती बसलेले आहे ते। हे सावनेर बस स्टॉप आहे। प्रवासी जास्त आहे पण बसेसची व्यवस्था कमी आहे। ही आहे सावनेर पाटण सोंगी मार्ग, सावनेर गाडी। हा बघू शकता नागपूर हायवे मार्ग आहे आणि हा बैतूल इकडे जात आहे तो नागपूर मार्ग आहे। बस येत आहे ती बघू शकता, बस येत आहे ती नागपूर मार्ग आहे। बचत गटांना 20,000 रुपये एवढा खेळता निधी देण्याचा निर्णय घेतला आहे। आणि ही तर आपल्यासारख्या ग्रामीण भागातील महिलांना समृद्ध होण्यासाठी लाभलेली एक नवी उमेद आहे। ही बस सुटलेली आहे। प्रवासी बघू शकता किती बसलेले आहे ते। हे सावनेर बस स्टॉप आहे। प्रवासी जास्त आहे पण बसेसची व्यवस्था कमी आहे। ही बसेस सुद्धा आहे इथे। इकडनं गाड्या येत आहे। हा मागचा साईड आहे। मागच्या साईडनी सुद्धा बसेसची व्यवस्था आहे। तिथे फक्त समोरच्या साईडनी नागपूर बसेस लागतात आणि छिंदवाडाला इकडल्या साईडनी सुद्धा बसेस आहे। बघू शकता हे सावनेर बस स्टॉप आहे। कुठे कुठे लागते ते प्लॅटफॉर्म दिलेले आहे। अवैध वाहनाने प्रवास करू नका, स्वतःच्या जीवाशी खेळू नका। सुरक्षित आणि सुखकर प्रवास एसटी बसनेच करावा। या फलकपत्रावरती तुम्ही गाड्याविषयी विचारू शकता की गाडी कितीला येते, कुठून सुटते हे बघू शकता। प्लॅटफॉर्मवर किती गर्दी आहे। हे सावनेर बस स्टॉप आहे। खचाखच पब्लिकने भरलेला आहे सावनेर बस स्टॉप। आणि प्लॅटफॉर्म क्रमांक सुद्धा पाहू शकता तुम्ही। इथून इथे बस इथे जाते। हा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आहे। हा 2, हा 3 आहे, 4 आणि 5 इथून इथपर्यंत जात आहे। गर्दी बघू शकता किती आहे तर। कंडक्टर आणि ड्रायव्हरचा बसचा टाइम झालेला आहे। ते बस चालवण्यासाठी निघालेले आहे। नांदगाववरती सावनेरला गेली आहे। तरी आज रविवार असल्या कारणाने मुलांची गर्दी कमी आहे। शाळेची मुलं फार कमी आहे। फक्त महिलांची गर्दी जास्त आहे। बसमध्ये सुद्धा किती गर्दी आहे। महिलांसाठी बसण्याची व्यवस्था सुद्धा नाही आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।